बातमी मोठी आहे। मला मारण्यासाठी 2.5 कोटींची डील झाली। धनंजय मुंडे कटाचे सूत्रधार असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केलाय। कांचन नावाची व्यक्ती कटासंदर्भात धनंजय मुंडेंच्या संपर्कात होती। तसेच ताब्यातील 2 आरोपींकडे पंकजा मुंडे आणि बावनकुळेंच्या भाच्याबाबत मोठी माहिती असल्याचा गौप्यस्फोटही जरांगेंनी केलाय। तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए। धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय। मग जवळचं कोण धरायचं, तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल, तर ह्या बीडचं पोरगा का कोणी तो पीए का कार्यकर्ता त्यांनी त्याला परळीला नेलं, त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला। आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती। ती बैठक धनंजय मुंडेंनी सोडली। हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला। आधी तिथंच एक आरोपी नेलेला होता, याच्यातला आधी यांना तिथं नेलेलं होतं। तिथं एक आधीच दुसरा होता, ह्याच दोन्हीतला। तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही। धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला ह्यो म्हणला आता शोधावं लागेल। तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलय मोठं, मी लागन ते देतो। मग यांची तिथं इकडं आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं। याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले आहेत असेच। तो आला आणि त्यांनी सांगितलं, मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं। मग नंतर तर ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली। धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेंनी हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती। याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे। तर कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला सांगितल्यापासून। याच्यात त्या पंकजाताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो। 2 आरोपी आहेत ना, त्या पोराला लय माहिती आहे। मी सांगतो हे सगळ्यांनी सिरियस घ्या। पंकजाताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती। बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय, आता हे खूप सिरियस आहे विषय।